नमस्कार, कशा आहात सर्वजण? मजेत आहेत ना? मजेतच राहा. मी अनिता हाटोटे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला आनंदी, आरोग्याचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करते. बालाजीला पाऊल टाकताच इडली, सांबर, डोसा, उडीद वडे हे मनात भरून जातात. तव्यावरचे क्रिस्पी आवाज कानात संगीत वाटते आणि सांबरचा सुगंध मनाला भूक लागते. खाणं फक्त पोटभर नसतं, आठवणी मात्र खूप राहतात. आज काही इडली सांबर सांगितलं होतं ना? इडली आज काही सांगितलं होतं ना? क्या? और एक इडली सांभर चाहिए था। और एक है। बताते हैं आपको। काय? आता आम्ही बालाजीला गेल्यासारखं वाटतंय. तिथं इडली, सांबर, डोशाशिवाय दुसरं नाश्त्याला कुणीच न. सगळ्याकडे जेवढे लोक होते का हॉटेलमध्ये सगळ्यांकडे इडली किंवा डोसा किंवा सांबर नाही का उडीद वडे असं सगळ्यांनी घेतलं होतं. तिथलचं फेमस म्हणजे इडली, डोसा, सांबर, उडीद वडे हेच आहे. सगळ्यांच्या ताटामध्ये तेच दिसत होतं. सकाळच्या नाश्त्याला खूप छान असं मस्त. प्रज्वलला खूप आवडत होतं डोसा, त्यांनी घेतला डोसा. ओंकारने इडली आणि उडीद वडे घेतले. सगळ्यांनी ज्याला जसं आवडेल तसे त्यांनी सगळ्यांनी घेतलं. सकाळचा नाश्ता मग जायचं होतं आम्हाला नंतर दर्शनासाठी वरती. म्हणलं सकाळी सकाळी नाश्ता करून घ्यावा आणि जायचं. मग तिकडं गेल्याच्या नंतर टाईम लागेल जेवायला. वरती असतं तिथं पण जेवायला पण टाईम लागेल. मग त्याच्यामुळे इथं म्हणलं मुलांना वगैरे भुका लागल्या. सगळ्यांनी नाश्ते वगैरे करून घेतलेत. दाखवते पुढं तुम्हाला आम्ही कसं कुठं गेलोत, काय गेलोत, कसं गेलोत. आणि बघत राहा, कंटिन्यू ब्लॉग बघत राहा. तुम्हाला समजेल की पुढं काय काय आहे काय काय नाही. मग असं सकाळचा नाश्ता करून आम्ही निघतो पुढं बॅगी वगैरे ठेवण्यासाठी. काय ग तू पण दिसते बरं का त्याच्यात. तिने बघितलं कॅमेरा लावला. जाओ या पुढे।
चालली स्वरशरीची आणि प्रज्वलची मस्ती. ट्रेनमध्ये पण अशीच मस्ती दोघांचं चाललं होतं आणि इथं पण जेवण तिचं पाठीमागं लक्ष आहे, ह्याचं पण तिचं लक्ष आहे. खाण्याकडं अजिबात लक्ष नाही. चाललंय ह्याचं ढोस्याचं एक घास खाणार पाठीमागं बघणार, तिचं चाललं इकडं पाठीमागं बघायचं. हिचं असं दिवसभर यांचं ही मजाक मस्ती सुरूच आहे. चला आता पुढं गेल्यावर मुलांची किती इतकी फुलपाखरं आले होते ना तिथं. दोघांचं चाललं होतं फुलपाखरं पकडायचे, पण ते काय पकडताच येत नव्हतं. येलो कलरचे, ब्लॅक कलरचे, सगळ्या कलरचे असे फुलपाखरं होते. चालले होते ना आम्हाला ठेवायच्या होत्या बॅगी नेऊन आतमध्ये ठेवायच्या होत्या. ते बघा दाखवते तुम्हाला पुढे गेल्याच्या नंतर. आज आम्ही आलोत बालाजी मंदिरामध्ये दर्शनासाठी. इथे एक खास रूल म्हणजे मंदिरात जाण्यापूर्वी तुमच्या बॅगी म्हणजे आपल्या बॅगी मशीनमध्ये ठेवायला लागतात. बघा आम्ही बॅगी वगैरे सगळ्या घेऊन चाललो होतो बॅग ठेवण्यासाठी. तिथं दाखवते तुम्हाला पुढे गेल्याच्या नंतर. सगळ्यांनी अशा आपापल्या बॅगी घेऊन चालले. सगळे बोर झाले होते, आंघोळ्या वगैरे राहिल्या होत्या, तर म्हणला बॅगी वगैरे ठेवूया. नंतर मग वरती दर्शनास तिथं रूमवर जायचं आधी, नंतर दर्शन येतं. आधी चालत वरती जायचं, रूम घ्यायची आणि तिथं आंघोळ्या वगैरे झाल्याच्या नंतर फ्रेश झाल्याच्या नंतर मग दर्शनाला जायचं. मग चालले, नाश्ते वगैरे झाले सगळ्यांचे आणि चाललो तर आम्ही वरती. ही आहे ती बॅग ठेवण्याची मशीन. तिथे आपल्या बॅग स्कॅन करून ठेवायच्या असतात. मंदिर परिसरात कोणतीही मोठी बॅग किंवा पिशवी नेण्याची परवानगी नसते, म्हणून सर्व लोक आधी आपल्या बॅग इथे जमा करतात. आम्ही आमच्या सर्वांच्या बॅगी इथं ठेवल्या आणि हे बॅगीचं आपल्याला स्लिप किंवा टोकन भेटते आणि ती वरती गेल्याच्या नंतर आपण ते टोकन दाखवून आपल्या बॅगी घ्यायच्या असतात. चला आता आपण दर्शनासाठी निघालो. बॅगेचे टेन्शन नाही, ती वरी गाडीने जाईल. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.